लोहारा किल्ला हा येतो लोहारा गावामध्ये, तालुका औंढा नागनाथ आणि जिल्हा हिंगोली या ठिकाणी हा भुईकोट किल्ला आहे. किल्ला अतिशय सुंदर आणि भक्कम आहे. लोहाराचा किल्ला पाहण्यासाठी आपण आता आलो आहे. एक आपणाला या ठिकाणी जर पाहिलं तर तलाव पाहायला भेटतो. हा किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूस ही अशी तटबंदी आहे किल्ल्याची, बऱ्याच प्रमाणात पडली. प्रथम खाली जाऊन आपण हा बुरुज पाहू. ही तटबंदी आहे, त्या ठिकाणी बांधकाम करून बुरुज बांधण्याचा प्रयत्न केला असावा. बारव सुद्धा आहे आपणाला इथं पाहिलं तर. एक ही बारव, सुंदरशी बारव आहे. विहीर आणि ही या किल्ल्याच्या ह्या बाजूची तटबंदी पूर्ण अशी. आपण आता पूर्ण किल्ल्याच्या एकदा ही तटबंदी पाहू. या ठिकाणी शेतीच्या कामासाठी जाण्यासाठी बहुतेक गावकऱ्यांनी अशी इथं तटबंदी पाडली असावी. ही पाठीमागची बाजू किल्ल्याची पूर्ण तटबंदी आहे अशी या ठिकाणी पाडली. लोहारा किल्ला. आपण आता किल्ल्याच्या या भागातून फिरू, बघू. आपणाला पुढे अडचणी, त्यामुळं पुढे नको जायला. हे बघा याची तटबंदी पूर्ण. ही तटबंदी आपण पाठीमागच्या बाजूने सुद्धा पाहिली व याही बाजूने पाहतोय. पूर्ण ही अशी या ठिकाणापासून पूर्ण अशी तटबंदी आहे व मध्ये पाठीमागच्या बाजूस पाण्याचे एक तळ आहे. बघू जेवढं शक्य होईल तेवढं पाहू आपण. झाडी आहे आणि काटेरी झाडं भरपूर आहेत. या ठिकाणी बुरुज असावा. तटबंदी बघा ह्याची. याही बाजूला बुरुज आहे, इथं बुरुज असावा. तसेच समोरच्या बाजूस सुद्धा बुरुज असावा. तिथं 2 बुरुज तर दिसत आहेत आपल्याला. आपण आता ज्या ठिकाणी उभा आहे हा एक बुरुज आहे व त्या बाजूला एक बुरुज दिसतोय, परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग खूपच अडचण आहे. सगळी काट्याची झाडं आहेत, त्यामुळं जाऊ नाही शकत आपण. हा बुरुज पाहू शकतो आपण, परंतु या बाजूला एक तलाव आहे. हा बुरुज व्यवस्थित आहे. थोडीफार तटबंदी आहे ते पाहू. या बाजूची थोडी दिसत आहे ती पाहून घेऊ. त्या बाजूला तटबंदी आहे, ही बी तटबंदी. बुरुज. भुईकोट किल्ला, तालुका औंढा नागनाथ आणि जिल्हा हिंगोलीमधील हा भुईकोट किल्ला आहे. आपण ह्या बाजूच्या तटबंदीकडे आलो आहे. इथं काही देवदेवतांच्या मूर्त्या दिसत आहेत, अशा पूजा वगैरे केलेली दिसत आहे. या तटबंदीने आपण आता फिरू. ते मोठा बुरुज आहे.
पूर्ण मोठा बुरुज आहे हा बुरुज क्लिअर दिसून येतोय, परंतु बांधकाम अर्धवट आहे. त्या ठिकाणी एक बुरुज आहे. किल्ल्यामध्ये शेती केली जाते, त्यामुळं आपणाला किल्ल्यावर असं दिसतंय. आज आता हा पाठीमागचा भाग, हा बुरुज. त्या ठिकाणी बुरुज व्यवस्थित दिसतोय, तोही पाहू जाऊन. आपण आता समोरचा जो बुरुज आहे त्या बुरुजावर जाऊ. आत्तापर्यंत आपण 2 बुरुज पाहिले, त्या बाजूचा एक बुरुज पाहिला, म्हणजे एकूण समोरच्या बाजूस एक मागाशीचा तो आपण आता ज्याच्यावर आहे तो दुसरा बुरुज, व त्या बाजूला एक बुरुज दिसतोय आपणाला. 3 बुरुज तर आपणाला पाहण्यास भेटत आहे. चौथा त्या कोपऱ्यात असावा, परंतु त्या ठिकाणी ढासळलेलं आहे पूर्ण, त्यामुळे त्या बाजूचा बुरुज पाहता येत नाही आपणाला. पुढे आपण बाहेरच्या बाजूने जाऊन किल्ला पाहण्याचा प्रयत्न करू. देवीचं ठाण इथं आपण जर पाहिलं तर आपणाला आता हे जे मंदिर आहे या मंदिराच्या खाली बुरुज आहे. बुरुजावरच म्हणजे मंदिर बांधण्यात आलं आहे. इथून एंट्री आहे. आता आपण आपला किल्ला पाहून परतीचा प्रवास निघणार आहे. किल्ल्यावर 4 बुरुज आहेत. हा एक 4 नाही 6 बुरुज आहेत. एक हा, एक मागचा, एक त्याच्या मागचा, एक या बाजूचा, एक या बाजूचा व एक इथे मला असे 6 बुरुज आहेत. व इथे एक तळ आहे. तळाच्या वर एक पाण्याची टाकी किंवा 12 विहीर आहे. विहिरीला जायला वाट आहे 12 वगत, आणि एक मंदिर आहे ते बुरुजावर आहे. हा बुरुज किल्ल्यावरच आहे. लोहारा किल्ल्याचा आपण हा बुरुज पाहत आहे व हा बुरुज पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघू. हे बघा, या बाजूची ही बुरुजाची बाजू व तटबंदीची बाजू पूर्णतः ही व्यवस्थित आहे. ही किल्ल्याच्या या मंदिराच्या पाठीमागची बाजू आहे. पूर्ण आपण किल्ला एका नजरेच्या टप्प्यातून या ठिकाणावरून पाहू शकतो. तर आता आपला किल्ला पूर्ण पाहून झालेला आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया. गडाच्या बुरुजावर जे मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे. आपण दर्शन घेऊन येऊ. हे पहा, महादेवाचं मंदिर. या ठिकाणी हे असे हळद कुंकू लावण्याची सोयीचे सगळं हे मटेरियल.